कशा आहात सगळे? तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. सो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मी इच्छित नाही आहे काय बोलावं. आणि आज आमच्या गावाची जत्रा आहे. सो म्हटलं चला आजपासून आपण स्टार्ट करूया. आणि आज काय काय होते, आता मी आंघोळ केली आहे, ब्लाऊज वगैरे वेअर केला आहे, पण साडी वगैरे म्हटलं नंतर नेसावं, कारण पूर्ण खराब होते. तर कोणा म्हणजे कामं करता करता माझी अजून पूजा व्हायची आहे, स्वयंपाक व्हायचा आहे. सो ते करून घेते. आणि वर्षानुवर्षापासून चलत आलेली ही जत्रा आजच्या दिवशी आमच्या गावातली जत्रा म्हणजे विशेष कारण असं की आजूबाजूचे सगळे लोक आजच्या दिवशी गावात येतात आणि खूप हौशेने येतात, कारण एकच दिवस जत्रा असते. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होते असं सगळ्यांना वाटतं. शहरातले लोक गावाकडे परतले की भारी वाटतं सगळ्यांना. गोंधळ आणि गर्दी असते. आता दोन देव्या आहेत, एक म्हणजे तुळजापूरची आणि दुसरी येडाई, जी की धाकटी बहीण मानली जाते तुळजापूरच्या आईची. आता आम्ही रानात आलो होतो आणि तिथे 5 खडे वेचायचे, दोघींच्या नावाने 2 ढीग असतात तिथे टाकायचे. मग ते पालखी येते आणि त्याच्यावर हे खडे टाकले जातात. आता त्याचं असं म्हणणं आहे की ही जी आहे आपण खडे वेचतो ती एक प्रकारची देवीची श्रद्धा केल्यासारखं आहे. आणि त्याच खड्याचं असं कालवण करून मग ते देवीच्या मुख्य द्वाराला लिंपण करतात, म्हणजे मुख्य गाभाराला. ही पालखी पूर्ण गावात मिरवून आता मंदिराकडे आणली जाते. म्हणजे आधी चिन्हाच्या रानात आणायची आणि परत मग मंदिरात न्यायची. आणि बघा गर्दी, भयंकर गर्दी असते. आणि आम्ही पण घरी यायला निघालो. जत्रेतून आता. आणि आता घरी चाललोय, कारण शिशाला खूप परेशानी होत आहे. तिचा हात आता माहिती आहे तुम्हाला, त्या हातामुळे परेशानी व्हायली. गर्दी आहे बघू शकता मागे. तर आम्ही आता आलो यात्रेवरून, म्हणजे थोडा वेळ झाला. आणि स्वयंपाक वगैरे केला. मी आधी कुकर लावून गेली होती, पण नंतर पोळ्या वगैरे टाकलं तर जेवण केलं. आता कुठे छान वाटत आहे. आता किती वाजले, 2:35 झाले बघा. त्यांना थोडंसं काम होतं म्हणून ते बाहेर गेले. आणि मी बसते शॉपमध्ये. काय आणलं तू? हे बघायचे कारण आम्ही काहीतरी चालूच असतं. हे बघा, आता पावडर आणले. तर यात्रेचा ब्लॉग आता मी टाकेलच. संपल्यावर आम्ही आलोय आणि सगळं संपलंय. आता गुंडाळून चाललेत. एवढी काय मोठी यात्रा भरत नाही ते. श्रीशा, काय घेतलं बाळा तुला? छान आहे. आपल्या घरी चालवायचं. घरी 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 हे कितीला आहे?
ते 10 वाले ते 30 वाले ब्लॉग टाकायला थोडं उशीर झाला. त्याचं कारण म्हणजे हेच होतं की अष्टमीच्या दिवशी परत आमच्या गावात ना पालखीची मिरवणूक निघते पूर्ण गावामध्ये. आणि ज्यांच्याकडे कोड्याची माळ वगैरे असतात, आता त्यांना काय म्हणते मला माहिती नाही. सो त्यांच्याकडे जी वात असते त्याच्यावर आपल्याला तेल ओतावं लागतं, त्यांना हळद कुंकू लावून त्यांना नमस्कार करावा लागतो. सो ही प्रथा आहे, परंपरा पहिल्यापासूनच चालत आलेली. आता मला तर 3-4 वर्ष झाले मी बघते नेहमी, आणि याचं कारण काय मला माहिती नाही आहे. सो असं सगळं दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथे म्हणजे ते गाणे वगैरे म्हणतो ते, आणि काहीच्या देव वगैरे अंगात येत असतो आरतीच्या वेळेस. हे मी पहिल्यांदाच अनुभवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा माझा ब्लॉग. इथे मी पूर्णपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की आमच्या गावात कसं यात्रा होती, नंतर परड्या कशा भरल्या जातात, नंतर मग अष्टमीच्या दिवशी काय होतं, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुमच्याकडे पण ही प्रथा आहे का? तुमच्या गावात पण असं मिरवणूक निघते का अष्टमीच्या दिवशी? नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चल आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत नमस्कार. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आवर्जून सबस्क्राईब करा.